काही प्रॉब्लेम्स आहेत का किंवा महानगरपालिकेची तयारी कशा प्रकारे? आता माहिती तुमच्यासमोरच घेतली मी आणि तिथं पाहिलं पण, म्हणजे फोन हॉटलाईन कुठून कुठे किती फोन आहेत ते, म्हणजे फोन बिझी लागू नये म्हणून खूप नंबर दिलेले आहेत, हंटिंग लाईन्स आहेत आणि CC कॅमेऱ्याचे देखील तिथं अरेंजमेंट केलेली आहे की आपण जवळपास 52 लो लाईन एरिया आयडेंटिफाय केले आणि तिथं या ठिकाणी ह्या आपत्ती जो कक्ष आहे आपला नियंत्रण कक्ष 24/7 इथं आहे आणि 3 सत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी इथं असतात. याचबरोबर प्रभाग समिती स्तरावर पण आपण सगळे JCB मशीन आणि एक अधिकारी ठेवलेले म्हणजे इमर्जन्सी ताबडतोब तिथं त्यांना आपल्याला मदत करता येईल. त्याचबरोबर 38 ठिकाणी 66 पंप जे आहेत जे लो लाईन एरिया तिथं पाणी साचतं, 66 पंप देखील त्या ठिकाणी लावलेत. विशेष म्हणजे नाल्यावर सेन्सर लावलेले 8 ठिकाणी, म्हणजे जसं पाणी वाढेल तसं त्याने इथं कंट्रोल रूममध्ये अलर्ट मिळेल आणि तिथल्या लोकांनाही देखील ते अलर्ट करू शकतात की पाणी वाढतंय आणि त्याप्रमाणे त्यांना सुरक्षित स्थळी आपल्याला हलवता येईल. CCTV च्या माध्यमातून मॉनिटरिंग देखील केलं जाईल आणि बाकी तर मला वाटतं पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही बसवले 6 ठिकाणी आणि त्यामुळे त्याचा देखील आपल्याला त्याचा फायदा होईल. TDRFची टीम महापालिकेचीच आहे आणि 2 NDRFच्या टीम तुम्ही आज येत आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील फायदा या ठिकाणी होईल आणि सर्व पंपिंग आपले जे आहेत मोटर तुम्हाला गेल्या वर्षी जिथं मला माहिती आहे की पाणी वॉटर लॉगिंग झालंय तर तुम्ही ते आयडेंटिफाय करून काही स्पॉट जे आहेत ते तर आता पाणी यावर्षी साचत नाही, जे मेकॅनिझम तुम्ही बनवलंय त्यामुळे त्याचा देखील फायदा या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याचबरोबर रस्त्यांची सगळी डागडुजी झालेली आहे आणि मॅन्युअल जे आहेत त्याच्यावर मी म्हणजे पॅक करून टाकले, त्याला झाकण लावले सर. हां म्हणजे ते निघणार नाहीत ना, तुम्हाला साफ करा म्हणजे स्टीलची जाळी लावली त्यामुळे सेफ्टीसाठी पडणार नाही. बरोबर. त्यामुळे एकंदरीत मला वाटतं सर्व तयारी ठाणे महापालिकेने केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी देखील मोठ्या पंपांची व्यवस्था केली आहे. तिथे माणूस देखील तिथं 24 तास माणूस तिथं थांबणार आहे म्हणजे 3 शिफ्टमध्ये. त्यामुळे एकंदर सगळं जर पाहिलं तर ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची जी काही परिस्थिती आणि कुठं काही परिस्थिती उद्भवू शकते त्या ठिकाणी नियोजन आणि महापालिकेने चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. लाईफ जॅकेट, रेस्क्यू बोट दिलेले 21 बोटची व्यवस्था केलेली आहे. स्विमर्स आहेत, पट्टीचे स्विमर्स आहेत 15, स्कुबा डायव्हर्स आहेत ते त्यांनाही देखील त्यांनी घेतलेले आहे. रेल्वे आणि आपण ठाणे महापालिका मिळून नाल्याची सफाई देखील, कलवट सफाई, रेल्वे कलवट ते देखील आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी अतिशय साथीचे आजार पसरू नये म्हणून त्याची व्यवस्था केलेली आहे. औषध साठा आणि हे, त्यामुळे मला वाटतं हा पाऊस जो आहे हा 15-16 दिवस अगोदर आलेला आहे आणि पाऊस आलाय तो पण अगदी जुलैमध्ये जसा पावसाळा असतो तसा पावसाळा आलाय आणि मला वाटतं पाऊस देखील किती मिलीमीटर पडला? 135 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे जास्तीचा पाऊस पडला. मुंबईमध्ये 250 मिलीमीटर पाऊस पडला. पण 135 म्हणजे आपण एकंदरीत 50-55 मिलीमीटर अपेक्षित करतो, पण 135 मिलीमीटरचा पाऊस पडलेला असताना देखील या ठिकाणी ठाण्यामध्ये कुठेही पाणी साचलेलं नाही आणि साचलं असेल ते तात्काळ पंपाने काढण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे आणि म्हणून कॉन्टॅक्ट
आणि कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन अशा पद्धतीने तुम्ही ठाणे महापालिका काम करेल रिस्पॉन्स टाइम कमी. आणि त्यामुळे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो कमी झाला आहे. एखाद्याची कंप्लेंट आली तर ताबडतोब त्याला रिस्पॉन्ड करून तिथं आपली त्या भागातली यंत्रणा तिकडे पोहोचेल. पाऊस पडायला सुरुवात झाली की कामगार उभा राहणार. आणि म्हणजे पाऊस आता पाऊस पडतोय ना, तुमची माणसं उभी आहेत. त्यामुळे त्या स्पॉटवर माणसं आहेत. त्यामुळे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो रिस्पॉन्स टाईम कमी असेल तर होणारी दुर्घटना, जीविताची आणि मालमत्तेची हानी होणार नाही आणि झिरो कॅज्युअल्टी एक फोकस आपण ठेवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांची गैरसोय होऊ नये. आणि जिथं लँडस्लाईड सारखं जो जागा आहे ते पण आयडेंटिफाय केलेलं आहे. उमऱ्याचं तुमचं हेच स्ट्रेंथनिंगचं काम चालू आहे, हे जाळीचं काम. आणखी जिथं जिथं स्पॉट आहे तिथं देखील आपल्याला तशी मुंबईमध्ये पण देखील सूचना केलेल्या आहेत. तिथं देखील काम सुरू आहे. धोकादायक इमारती बाबतीत काय महापालिकेने धोकादायक इमारतीच्या बाबतीमध्ये C1 जे आहे, C1 कॅटेगरी जे आहे त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी महापालिकेने घेतली. साहेब, हा ठाणे महानगरपालिकेचा विषय झाला. ठाणे जिल्ह्याचं पाहिलं तर उल्हास नदीचा दरवर्षीचा एक अनुभव आहे की आजही धोक्याची पातळी ओरडली, पण पाऊस कमी असल्यामुळे नुकसान झालं नाही. पण अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या जातात, तर त्याला आपण काय म्हणतो? नाही, तुम्ही तुमच्या माध्यमातून मी जनतेला हे सांगू इच्छितो नागरिकांना, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता जिथं रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे, त्या ठिकाणी देखील नागरिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. नियम आणि बंधनं सोडा, पण आपण स्वतःहूनच आपल्या आणि आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आणि जिथं धोका उद्भवू शकतो तिथं जाणं टाळलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जो शासनाकडून महापालिकेकडून जो मेसेज येईल तोच आपला, आणि आपत्ती व्यवस्थापन आपलं ठाणे कंट्रोल जिल्हा अधिकृतपणे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि नागरिकांनी देखील आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरक्षित जिथं स्थळं नसतील त्या ठिकाणी जाणंही टाळलं पाहिजे. पूर्णपणे ठाणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार पूर्णपणे नागरिकांचं जीवन या पावसाळ्यामध्ये सुरक्षित कसं राहील आणि त्यांची गैरसोय कशी होणार नाही याची पूर्णपणे काळजी आणि खबरदारी घेईल. सर, आदित्य ठाकरेंनी मातोश्रीमधून बाहेर पडत थेट मुंबई गाठलेली, अनेक ठिकाणी पाणी सखोल साचलेल्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवरती कुठेतरी आरोप करताना ते दिसत आहे. आता मला त्याच्यावर आरोप प्रत्यारोपावर जायचं नाही. आता आम्हाला पहिलं तर नागरिकांना मदत करायची आहे. ही आपत्ती आहे. या आपत्तीमध्ये संकट काळामध्ये किंबहुना जे पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढलेलं आहे आणि बिफोर टाईम पाऊस 15 दिवस अगोदर आलेला आहे, त्यामुळे जी काही थोडी तारांबळ उडालेली आहे आणि नागरिकांची गैरसोय झालेली आहे त्यांना मदत करायची आहे. पहिला आमचा फोकस मदतीवर आहे. राजकारण करणाऱ्यांनी त्यांना काय प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं. गेले 25 वर्ष मुंबईमध्ये कोण होतं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मला आता त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही आहे. आता फक्त आमची सगळी जी टीम आहे आपत्ती व्यवस्थापनाची, ती लोकांना मदत करण्याचं काम करते. कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात, पण आलमट्टी धरणाची उंची वाढवणारच असं तिथल्या उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. कुठेतरी दिलासा परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरकरांवर आपत्ती येणार नाही यासाठी सरकार पूर्णपणे खबरदारी घेईल. सरकार पूर्ण काळजी घेईल. धरणाची उंची वाढवण्यावर ते ठाम आहे तिथलं सरकार. अरे बाबा, ठीक आहे, उंची वाढवण्यावर ठाम आहे. कुठे कोणाचा सरकार आपलंही आहे ना. आपल्या सरकारची आमची जबाबदारी आहे ना की कोल्हापूरवासियांच्या जीविताचं रक्षण करणं, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणं आणि पूर त्या भागामध्ये न येण्यासाठी जे काही कुणाशी बोलायचं ते मुख्यमंत्री आहेत, आम्ही बोलू. मागच्या विशाळगडवरती तुम्ही गेले होते. अशी दुर्घटना होऊ नये यासाठी दरड कोसळण्याची तयारी आपल्याकडे करण्यात आली आहे. या बाबतीमध्ये
मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या. एक आपल्या राज्यस्तरीय बैठक झाली, एक बैठक झाली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, NDRF, SDRF, कोस्ट गार्ड या सगळ्यांच्या बरोबर बैठक झाली. आणि त्यामध्ये दरड प्रवण क्षेत्र जे आहे याचे आयडेंटिफिकेशन झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांच्या जीविताचं, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं. सोलापूर असेल, अनेक पट्ट्यामध्ये चांदा ते बांधा तुम्ही पुन्हा कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या नुकसानीचं पंचनामे करण्याचे आदेश, सूचना दिलेल्या आहेत. मी कालपासून देखील अनेक कलेक्टर, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतोय आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, आज अजितदादा देखील आपण पुण्यामध्ये त्यांनी देखील पाहणी केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय देखील त्याचा आढावा घेत आहेत. मी आणि आता आपले डिझास्टर मंत्री गिरीश महाजन आम्ही देखील BMCच्या कंट्रोल रूममध्ये होतो, राज्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूममध्ये होतो. त्यामुळे सगळी सिस्टीम जी आहे, सगळी यंत्रणा काम करते, शासन प्रशासन कामाला लागलेलं आहे. सर अनेक आज ठाणे में जो आपत्ति व्यवस्थापन का जायजा लिया है, बहुत ही अच्छी तरह से ये आपत्ति व्यवस्थापन 24/7 ये अलर्ट है. तीनों शिफ्ट में लोग काम कर रहे हैं यहाँ पर और हर वार्ड लेवल पर हमारी मशीनरी और लोग तैनात है. रिस्पांस टाइम बहुत ही कम है, कम समय में लोगों को जाके मदद मिलेगी. यहाँ पर 52 स्पॉट आइडेंटिफाई किया है. वो जो लो लाइन एरिया है, वाटर लॉगिंग हो सकती है, वहाँ पंप 66 पंप जो है उसका इंतजाम किया है. कुछ 8 नाले पे सेंसर भी बिठाया गया है, क्योंकि वहाँ पानी भरेगा तो वहाँ लोगों को अलर्ट कर सकते हैं, वहाँ लोगों को बाजू में सेफ जगह पे सुरक्षित रख सकते हैं. ये ऐसा सब जो नियोजन है वो पूरी तरह CC कैमरा को लगा दिया है, उसका यहाँ पर ये कंट्रोल रूम में दिखाई देगा. तो पूरी तरह जो भी और यहाँ पर सब सीनियर ऑफिसर यहाँ बैठेंगे और फोन की लाइनें भी काफ़ी है. हंटिंग लाइन से यहाँ 13 हॉटलाइन है, क्योंकि फोन भी बिजी नहीं आएगा, सबको फोन में बात कर सकते हैं, कंप्लेंट कर सकते हैं और तुरंत उनको मदद करने का इंतजाम यहाँ पर नियोजन ठाणे कॉर्पोरेशन ने किया हुआ है. ठाणे कॉर्पोरेशन और जिला प्रशासन और स्टेट प्रशासन, राज्य प्रशासन, ये सभी लोग पूरी तरह अलर्ट है. सब लोग काम पर कर रहे हैं और मुझे लगता है कि इस बारिश में इतना तेज बारिश हुआ है, पहली बार 100 साल में. लोग बोलते हैं इतने पहले 15 दिन पहले बारिश आया ही नहीं. और 250 मिलीमीटर बारिश मुंबई में गिरा, 150 मिलीमीटर बारिश ठाणे में गिरा. और ऐसे परिस्थिति में भी ठाणे में पानी जमा नहीं हुआ है, वाटर लॉगिंग नहीं हुई है. इसका मतलब है कि लोग हमारे काम कर रहे हैं और फील्ड पे काम कर रहे हैं. सर माहिम में जो है बिल्डिंग के भाग का जो हिस्सा कुछ ढह गया है, म्हाडा का बिल्डिंग का माहिम में म्हाडा की बिल्डिंग है, वो उसका कुछ पार्ट डैमेज हुआ है, लेकिन कोई भी वहाँ पर कैजुअलिटी नहीं है. सर आपके निर्देश ठाणे में जो ऐसी बिल्डिंग है उनको क्या कुछ निर्देश वाढत चाललेलं शहरात शिरकाव केला आहे. कोविड पहिल्यांदा कोविड आता कोविडमध्ये पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आरोग्य विभाग पूर्ण लक्ष ठेवून आरोग्य मंत्र्यांशी माझी सातत्याने चर्चा झालेली आहे आणि या बाबतीमध्ये कोविडच्या संदर्भात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. लोकांनी घाबरून जायची गरज नाही, लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून पावसात देखील आणि जे कोविडचे रुग्ण आपल्याला दिसत आहेत यामध्ये देखील आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही, पण प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आपली काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शासन बरोबर आणि प्रशासन लोकांची सुरक्षा याला बिल्कुल प्राधान्य देते. 0 कैजुअलिटी यही हमारा टारगेट है. धन्यवाद.